नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. संगोपनाची रहस्य. आश्रमातील सुंदर वातावरणामुळे सभोवताली प्रसन्नता व्यापली होती. आश्रमात राहणे हा एक सुखद अनुभव. एका मातेला मात्र तिच्या सभोवती केवळ दुःखद अनुभव येत होते. आश्रमातील प्रसन्न वातावरणाचा तिच्यावर कोणताही प्रभाव पडत नव्हता. या दृष्ट जगात तिच्या मुलांच्या संगोपनाविषयी तिला भेडसाविणाऱ्या काळजीचा तिने उल्लेख केला. मादक द्रव्य, दारू आणि इतर नको त्या आकर्षणापासून आपल्या मुलांना कसे अलिप्त ठेवावे, भय व दुःख वेगाने ती रडू लागली. या दृष्ट जगात माझ्या मुलांच्या पालनाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझे जीवन अत्यंत दुःखी कष्टी होते. माझ्या मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने मी कोणता मार्ग पत्करावा? खरे तर अशा तऱ्हेच्या विचारांच्या उत्पत्ती संबंधातच मला प्रश्न पडतो. आपण स्वतःच जेव्हा असे भीतियुक्त जीवन जगतो तेव्हा याच भीतिदायक ऊर्जेचे प्रक्षेपण आपण मुलांपर्यंत करीत असतो. अत्यंत सूक्ष्म रीतीने का होईना, पण हे असे घडत असते. विश्वासातून जर आपण जीवन जगायला शिकलो तर हाच विश्वास आपण मुलांपर्यंत प्रक्षेपित करू शकतो. आपणाला जाण असायला हवी की आपल्या कृती या आपल्या विचारातूनच जन्माला येतात. आपले विचार जन्म घेतात ते आपल्या जीवन मूल्यातून, आणि ही मूल्ये आधारलेली असतात आपल्या स्वतःच्या श्रद्धेवर, भावनांवर. आयुष्य म्हणजे कष्ट, दुःख असा जर आपला विश्वास असेल तर आपण आपोआपच हे दुःख आकर्षण करून घेतो. जीवन अतिशय सुंदर आहे असा आपला विश्वास असेल तर आपण आनंद आकर्षित करतो. यालाच आकर्षणाचा नियम असे म्हणतात. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तेच आपणास लाभते. म्हणूनच आपल्या मुलांच्या बाबतीत सर्व चांगल्याच गोष्टी घडाव्यात यावर लक्ष केंद्रित करा. हा एक परिणामकारक उपाय असून आपल्या पाल्यावर त्याचा चांगलाच प्रभाव पडेल. परंतु पुढे स्नेहपूर्वक एखादा आपल्याला प्रश्न पडतो की उपदेश मुलांना रुचत नाही, मग काय करावे? आता प्रश्न असा आहे की मुले खरोखरच उपदेशाच्या विरोधात आहेत की ज्या प्रकारे उपदेशाचे धडे आपण त्यांना देतो त्याच्या विरोधात आहेत? प्रत्येक पालकांना याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. यावर आपण एक कथा घेऊया. पैशासाठी हापापलेल्या एका मुलाने त्याचे दुपारचे जेवण होतात आपल्या आईला एक चिठ्ठी लिहिली व त्यात असे नमूद केले की आई, त्याचे 25 रुपये देणे लागते. त्याने अगदी तपशीलवार हिशोब लिहिला होता. रुपये 5 घराच्या झाडलोटाकरिता, रुपये 5 भांडी धुतल्याची, रुपये 15 अंगणाची स्वच्छता केल्याची. चिठ्ठी वाचून आईला धक्काच बसला, परंतु तिने मुलाला अद्दल घडवायचे ठरविले. त्याच्या चिठ्ठीच्या बदल्यात रात्री आईने जेवणाच्या टेबलावर एक चिठ्ठोरे ठेवले. त्यात लिहिले होते, बाळा, तू माझे काहीही देणे लागत नाहीस. माझा हिशोब हा असा आहे: रुपये 0 तुझा स्वयंपाक करण्याचे, रुपये 0 तुझे कपडे धुतल्याचे, रुपये 0 तुझ्या कपड्यांना इस्त्री करण्याचे, रुपये 0 तुझे न्हाणीघर साफ करण्याचे, रुपये 0 तुला डॉक्टरांपाशी नेल्याचे, रुपये 0 तुझ्या वाढदिवसाच्या भेटीचे, रुपये 0 तुला शाळेत पोहोचविण्याचे व परत आणण्याची. आणि माझ्या लाडक्या बाळा, एकूणच तू माझे काहीही देणे लागत नाहीस, कारण माझी तुझ्यावर फार 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 माया आहे. मुलाने ही चिठ्ठी वाचली मात्र त्याचे हृदय हेलावून गेले. म्हणजेच मुले उपदेशाच्या विरोधात नसून ज्या प्रकारे उपदेशांचे डोस आपण त्यांना पाजतो त्याविषयी ती अत्यंत संवेदनशील असतात. हृदयाचे ज्ञान हेच ज्ञानाचे हृदय होय.
अशा पद्धतीने उपदेश देणे आपण आत्मसात करू शकतो. आता मला असे सांगा, पाखरांना घरटे बांधताना कधी पाहिले तुम्ही? पाखरे आपली घरटी अशा प्रकारे बांधतात की पावसाळ्यात पाण्याचा एक टिपूसही घरट्यात शिरत नाही. या प्रकारची कला पक्षिणीने कुठून बरे आत्मसात केली असावी? हे ज्ञान त्या पक्षिणीला गर्भारपणातच आपसुकच प्राप्त होत असते असे म्हणतात. पिल्लांवरील असलेले तिच्या मायेपोटी घरटे बांधण्याचे सुप्त ज्ञान तिच्यात जागृत होते. तुमचे भय नव्हे, तुमच्यातील माया स्नेह तुम्हाला मार्गदर्शन करो. ही अपूर्व मायाच तुम्हाला मार्ग दाखवील. माया ही एक सर्वोच्च शक्ती आहे. यावर त्या मातेने आपले मस्तक लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्या पक्षिणीने घरटे बांधलेले असेल. मुलांना कितीही साधने वेगवेगळी असली तरी मुळे कंटाळवाणा करतात. मुले तक्रार करतात. एका मुलाने आपल्या आजीपाशी तक्रार केली की शाळेत मी कुणालाच आवडत नाही आणि त्यामुळे आयुष्यात कटुता आली आहे. माझे शिक्षकही मला रागवतात. मित्र क्रीडा क्षेत्रात माझ्यापेक्षा चांगले आहेत. काही मित्र अभ्यासात माझ्याहून हुशार आहेत. मला मात्र जीवनात कटुताच जाणवत आहे. मी तुझ्यासाठी केक करू का? आजीने विचारले. खूप छान, माझ्या आयुष्यातही थोडासा गोडवा होईल असे मुलगा उद्गारला. काही वेळाने आजीने त्याला नुसतीच कणिक दिली. हा काही केक नव्हे, हे तर कडवट आहे, तो मुलगा किंचाळला. त्यानंतर आजीने त्याला थोडे तूप दिले. पुन्हा मुलगा ओरडला, हा केक नव्हे. नंतर तिने मुलाला अंडे दिले. हा सुद्धा केक नाही, याला तर काही चवच नाही. मुलाने आवाज उठवला. नंतर मात्र आजीने प्रेमाने त्या मुलाला समजविले, अरे बाळा, एक एक असे वेगळे करून खाल्लेस तर त्यातील एकही पदार्थ स्वतःची अशी चव नाही, परंतु त्या सर्वांचे मिश्रण केले की मात्र सुरेख केक तयार होतो. त्याचे प्रमाण स्वतंत्र प्रमाणे पाहिल्यास तुझा अनुभव जरी कटू असला तरी त्या साऱ्यांना जबाबदारीने आणि परिवर्तनाने जोडून पहा. तुझ्या अस्तित्वाची साखर त्यात पेरून केक तयार कर. जीवन जगणे हे उत्तम स्वयंपाक करण्यासारखे आहे. तुम्हाला ते केवळ जमायला हवे. अशा पद्धतीने मुलांना आपण एखादा प्रसंग सांगून मुलांवर आपण संगोपन करू शकतो. मुलांना समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. मुलांना समजावून घेऊन त्यांच्या समस्या काय आहेत हे पाहून त्या समस्येवर आपण योग्य तो उपाय मुलांना सुचविला पाहिजे. तर आपणही आनंदी राहाल आणि मुलंही आनंदीने राहतील. धन्यवाद.